चालूच नाही. तेव्हा 9 प्रकारचे द्रव्य जे मानलेले आहेत त्याच्यातले पहिले परमाणु रूपाने नित्य आणि पुढचे 5 कार्यरूपाने अनित्य. कार्यरूपाने स्वरूपतः नित्य, पहिल्यांदा स्वरूपतः नित्य आहे. आणि नंतर परमाणु रूपाने नित्य असा विचार केलेला आहे. पहिले 4 जे आहेत ते परमाणु रूपाने नित्य. आणि पुढचे 5 हे स्वरूपतः नित्य. तर म्हणून परमाणु अधिक नित्य द्रव्य. आता लक्षात आलं, परमाणूने अधिक काय केले? सगळे द्रव्य. पुढे विशेष पदार्थाचा समवाय मानतात. श्री गुरु सांगतात की त्यांनी मानलेला विशेष पदार्थच मुळीच अप्रसिद्ध असल्यामुळे त्याची कल्पना करणं म्हणजेच निष्प्रयोजन आहे. आता विशेष पदार्थच मुळात मानलेला काय आहे तो अप्रसिद्ध. अप्रसिद्ध असा आहे. हा विशेष पदार्थ कोणता सांगितला होता? परमाणु म्हणजे प्रत्येक विशेष पदार्थ कोणता? ते गुणगुणी जाती. गुण नाही त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही ज्याचा त्याचा व्यावर्तक धर्म. स्वतः व्यावर्तक धर्माला विशेष म्हणतात. लक्षण कोणता म्हणतो लक्षण पदार्थ. विचारलं. तेव्हा ते व्यावर्तक धर्म जो आहे विशेष पदार्थच म्हणजे तो त्याचा व्यावर्तक धर्म जो आहे त्याच्याशी बांधलेला समवाय मानतात. ते का असं अशी शंका होती. पण तो व्यावर्तक धर्मच मुळात काय आहे? अप्रसिद्ध. अप्रसिद्ध म्हणजे ते स्वतःच मानत नाहीत ना. तर त्याच्यात विशेष पदार्थाच्या ठिकाणी समवाय मानण्यामध्ये त्यांनी समवाय जिथे मानलेले आहेत ते 4च ठिकाणी समवाय मानले. दुसऱ्या ठिकाणी समवाय मानलेले नाही. नाही. कोणत्या 4 ठिकाणी? गुण गुणी क्रिया क्रियावान व्यक्ती जाती व्यक्ती आता एक राहिलं कार्यकारक. उपादान आणि कार्य. कार्य. तर तेव्हा याच्याच ठिकाणी ते मानतात. मग आणखीन विशेष पदार्थाचा समवाय मानतात. तर हे म्हणणे चुकीचं आहे. म्हणजे कल्पना निष्प्रयोजक आहे. आणि विदितीकार शिरोमणी यांनी पण त्याचं खंडनच केलं अद्वैत ग्रंथामध्ये. हा. आणि मग त्यांनी गुणगुणी जाती व्यक्ती उपादान कारण क्रिया क्रियावान कार्य उपादान कारण याच्यामध्ये समवाय संबंध घडतो असं सांगितलं. म्हणजे समवाय संबंध हा या 4 ठिकाणी घडतो आणि दुसऱ्या ठिकाणी घडत नाही. त्यामुळे ही कल्पना अप्रसिद्ध झाली. त्याच्यामुळे घटाच्या भूतलत्वामध्ये आणि भूतलाच्या रूपाधिक गुणामध्ये समवाय संबंध घडू शकत नाही कधीच. अजून इथे एक लक्षण करून तुम्हाला विषयाचं उत्तर असं घेता येतं की विशेष पदार्थाचा समवाय मानतात ते का? तर विशेष पदार्थ असा कोणता काढला तर जो स्वतःच्या गुणधर्माच्या द्वारे स्वतःलाच व्यावृत्त करून टाकतो इतरांच्यावर. बरोबर आहे. स्वतः व्यावर्तक हा विशेष हा असं लक्षण केलं होतं तुम्हाला. मग त्यात स्वतःच्या गुणधर्माने विशेष. मग तो गुणधर्म तुम्हाला दुसऱ्या पदार्थामध्ये दिसत नाही. दुसऱ्या कोणत्या पदार्थात दिसत नाही. मग त्याचा तो विशेष आहे. त्याच्या ठिकाणी त्याचाच समवाय असतो असं म्हणा. त्याचाच समवाय असतो असं म्हणा. पण हा समवाय मानणं अप्रसिद्ध आहे. कारण ते फक्त 4च समवाय मानतात. हे दुसरे समवाय मानत नाही. घटाचा फक्त कपालाशी समवाय संबंध आहे. आता घटाचा कपालाशी. घटाला काय म्हणणार तुम्ही? कार्य. आणि कपालाला उपादान. म्हणून घटाचा म्हणजे कार्याचा कारणाशी समवाय संबंध झाला. आणि कपालाला सोडून इतर समवाय संबंध दुसऱ्या कार्य ठिकाणी कारण जाती व्यक्ती गुण गुणी आणि क्रिया क्रियावान. हे लक्षात ठेवा. हे 4 पद आहेत ना हे बरोबर समवायासाठी काढलेले आहेत. आणि त्याच्यावर सगळा हा पुढचा टॉपिक सुद्धा त्याच्यावरच आधारित येणार आहे. तर या 4 गुण तुमच्या एकदा लक्षात आलं की गुण हा गुणीला सोडून दुसऱ्या ठिकाणी समवाय करत नाही. क्रिया ही क्रियावानाला सोडून दुसऱ्या ठिकाणी समवाय करत नाही. या 4 गोष्टी लक्षात ठेवा. जाती ही व्यक्तीच्याच ठिकाणी राहते. भूतल हे कुठे राहतं? भूतल कुठे राहतं? जाती ही व्यक्तीच्या ठिकाणी राहते. भूतलत्व कुठं राहतं? भूतल कुठं राहतं?
भूतलत्व कार्य येते ते राहतं नाही त्याचा. कारण न्यायिक काय करतात, प्रत्येक पदार्थाचा आश्रय शोधतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. नायकांचं वैशिष्ट्य असं आहे की ते प्रत्येक पदार्थाचा आश्रय शोधतात. म्हणून आता भूतल कुठे राहतं सांगा बरं. भूतल कुठे राहतं? कार्य येते, भूतलत्व जाती भूतलाच्या ठिकाणी नाही. अवनित्य येते, परमाणू मध्ये राहतं ना. म्हणजे त्याचं कार्य झालं ना. भूतल कार्य केलं तर ते त्याचं कारण कोण आहे, परमाणू मानले ना त्यांनी. म्हणून कार्य कारण असा लावायचा तिथं, जाती नाही करायच्या. मग ते परमाणू मध्ये केलं. आणि परमाणू कुठे राहतात, भूतलाचे परमाणू कुठे राहतात, परमाणू नित्य येते, परमाणूचं स्वरूप नित्यचे. परमाणू नित्य आहे. म्हणजे पृथ्वीचे परमाणू नित्य आहेत है ना. पृथ्वी या तत्वाचे परमाणू नित्य. त्या परमाणूपासून द्यणुक रेणुक तयार होऊन भूतल झालं. आणि भूतलापासून म्हणजे मृत पृथ्वी, त्या पृथ्वीपासून मातीपासून घट झाला. मग आता काय ह्याच्यात कार्य करण्याची त्याचा आश्रय त्याचा आश्रय त्याचा आश्रय असा शोधायचा. अवघड नाही, सोपं आहे ते. आणि हे कोणाचा, प्रत्येक पदार्थ हा आश्रयाने राहत असतो. कोणाच्या तरी आश्रयाने. फक्त त्यांनी शेवटचा आश्रय शोधायला पाहिजे होता. त्यांनी ते ब्रह्म शोधलं नाही, त्यांनी पदार्थ शोधत बसले. परमाणूपर्यंत आपण सुद्धा आश्रय शोधतो ना. का हो, या मिथ्या जगाचा आश्रय आहे कोण. तर मग ते म्हटले की मिथ्या जगाचा आश्रय कोण, तर त्यांनी जगतालाच बाजूला केलं आणि त्याचा आश्रय हा परमसत्य म्हणून ब्रह्म शोधला. हे वेदांत आहे. आणि या न्यायिकांनी पदार्थाचं संशोधन करत जाऊन तिथपर्यंतच थांबले. आणि मग ते म्हटले नित्य कोण आहे, परमाणूच नित्य आहे. पृथ्वीचे परमाणू नित्य आहे. कुठेतरी जगत सत्यत्वाचा आधार धरला, पण तो चुकीचा धरला. हे परमाणू तरी कसे आले असं त्यांना विचारलं. नाही ते नित्यच आहे. अहो आले कसे, नाही ते नित्यच आहे. हे म्हणणं कसं राहतं, तोकडं. म्हणून त्यांची मतं खंडित झाली. तुम्ही नित्य पदार्थ किती मानू शकता याच्यावरती परत वादन सुरू झाले. मग परमाणू, चार भूतांचे चार परमाणू नित्य, आणि पुढे जाऊन आकाश दिशा काल आत्मा आणि मन हे बी झाले नित्य. मग इतके नित्य पदार्थ एकदम आले कुठून. आता याचं उत्तर काय, त्याचं उत्तर ते गप्पच बसतात. कारण इतके नित्य पदार्थ सृष्टीत आले कसे, ते म्हणतात त्याला काय झालं, नित्य असायला पाहिजे. हाणून मारून बनवण्यात काय उपयोग आहे. तर त्याचं काय झालं पाहिजे, उत्तर आलं पाहिजे. मग इतके नित्य पदार्थ अस्तित्वात नाही. मग आम्ही सुद्धा एकच पदार्थ नित्य मानला, कोणता, ब्रह्म. एकच पदार्थ नित्य. बाकीचे पदार्थ कार्यरूपात प्रतीला येतात. आणि ते तुम्ही जसे आश्रय मानता, आम्हाला काय असेल तुमचा आश्रय मानायला आमची काय ना मानायची काही कारण नाही. कारण त्यांनी संशोधन चांगलं केलेलं आहे. एखाद्या व्यक्तीने संशोधन केलेलं आहे तर त्याचा आपल्याला फायदा होतोच. कोणाचं का संशोधन असावे. या न्यायशास्त्रवाल्यांनी संशोधन केलं आणि संशोधन करून कशाचा शोध चालू आहे, आत्म्याचा शोध चालू आहे. त्यांनी आत्माही मानला, पण नित्यद्रव्यातला एक भाग मानला. नवनित्यद्रव्य कोणते राऊत साहेब, नवनित्यद्रव्य कोणते. आता पुढे जाऊन दोन गट करायचे त्याचे, एक परमाणु रूपाने नित्य असलेला आणि स्वरूपात नित्य असलेला. हा आता सांगा, आकाश, आकाश काल, आकाश काल, दिशा, आत्मा आणि मन. आता बघा बरं, दिशा आहेत का नाही पहिल्यापासून सिद्ध. म्हणजे मग बरोबर आहे, आम्हाला पटलं. दिशा आहेत का नाही पहिल्यापासून. काल, काल केव्हापासून, पहिल्यापासून. आकाश पहिल्यापासून. आकाश काल या दृश्य स्वरूप आहेत ना, हे दृश्य होत नाहीत आपल्याला. म्हणजे आपल्या बुद्धीला थोडंसं पटायला बरं झालं. काल, दिशा, आत्मा. आता आत्मा बी काय दृश्य नाही, आत्मा आहे म्हटले. आत्मा आहे, पण तो द्रव्यामध्ये टाकून त्याला सरळ सरळ जडपणा आणला त्यांनी. तो आत्मा कसा असं त्यांना विचारलं तर त्याचा विचार सगळ्यात सुंदर आलेला आहे ना. नायकाने आत्मा कसा मानला,
ज्ञान स्वरूप मानला का नाही? मानला. परिचिन्न एका ठिकाणी ज्ञान स्वरूप मानला का? नाही ते तेवढ्या जागेत मानलंय ना बाकी नाही ठिकाणी काही अभाव आत्मज्ञान होतं. स्वरूप मानला का? जड मानलंय ना जड चित वाटली त्यांचे मत आले ना संयोगांचे. जड अहो ज्ञान हा गुण आत्ममनाच्या संयोगाने संयोगाने उत्पन्न उत्पन्न होतो. होतो हा. त्वचा मनाच्या आणि आत्ममनाच्या. आत्म्याचा आणि मनाचा संयोग. संयोग होतो. याचाच अर्थ तो आत्मा परिच्छिन्न आहे. एक आत्मा एकाच नावाचा ठिकाणी पदार्थ हा कुठेतरी फिरतोय आणि या शरीरात आणि त्याचा मनाबरोबर संयोग झाला की तिथे ज्ञान गुणाची उत्पत्ती होते. आणि त्यांना एका- विचारलं हे कसं काय? तर ते म्हणले सुषुप्तीत मध्ये तुमचं ज्ञान पाजळतं का? नाही. तर त्या आत्म्याचं तेच ज्ञान जड होऊन राहतं. आपल्याला ज्ञान केव्हा होतं? सकाळी उठल्यावर. म्हणजे ज्या वेळेला सकाळी जागृती आली की ज्ञान व्हायला लागलं. मनाचा संयोग झाला तिथं मनाचा संयोग झाला म्हणून आत्ममनाच्या संयोगाने ज्ञानाची उत्पत्ती होते. तर अशा प्रकारे त्यांनी ते मानलेलं सुंदर शास्त्र आहे. न्यायशास्त्र सुंदरच आहे. आणि त्यांनी त्वचा मनाचा पण संयोगाने निर्माण हा, होतो. तर त्वचा मनाचा संयोग का मानला? परंपरा या कारण मानलंय त्याला नाही. नैयायिकांनी का मानला? स्पर्श त्वाच आणि मनात त्वाच आणि मनात तिथं संयोग का केला? अहो ज्या वेळेला मनुष्य मेलेला असतो त्यावेळेला शरीर नसतं आणि शरीर नाही तर त्वाच मनाचा संयोग घडत नाही. असं ती सिद्धी केलेली आहे. संगती लावून सिद्धी केली. हा, खंडन करायला सांगितलं. तर या चिंतन करतोय आपण. तर याच्यात यांचा विचार आलेला आहे. आणि घट आणि कपाल सोडून मग इतर ठिकाणी समवाय संबंध होऊ शकत नाही म्हणून त्याचा भूतलत्व आणि भूतल याच्या ठिकाणी भूतलत्व आणि रूपादी गुणाच्या ठिकाणी अत्यंत अभावच आहे. म्हणजे समवाय कधीच घडत नाही. म्हणजे या रीतीने घटाचा आणि भूतलत्वामध्ये आणि भूतलाच्या रूपादी गुणामध्ये सुद्धा समवाय संबंध कधी घडत नाही. कोणाचा? कुठे घडतो? कपालामध्ये त्याच्या उपादानातच घडतो. आणि त्याच्या उपादानात आणि त्याच्याबरोबर अत्यंत भावाबरोबरच इतर संसर्ग भाव पण होत नाही त्याच्याबरोबर. हा. कारण घटाचा प्रागभाव आणि प्रध्वंसभाव हे कपालाविना दुसऱ्या कोणत्याच ठिकाणी राहू शकत नाही. समवाय संबंध इतर दुसऱ्या ठिकाणी कुठेच नाही. म्हणजे कपाल सोडून इतर सर्व स्थानी समवाय संबंध अवचिन्न अत्यंत अभाव आहे. अर्थात तो अत्यंत अभाव भूतलत्वामध्ये आणि भूतलाच्या रूपादी गुणामध्ये सुद्धा आपोआपच आला. म्हणजे आपोआप आला हे सांगायचं. त्या अत्यंत अभावाबरोबर घटाचा अन्य दुसरा कोणताही संसर्ग अभाव राहत नाही. आणि त्याचप्रमाणे सामायिक भाव सुद्धा असू शकत नाही. त्याचं एक उत्तर दिलं त्यांनी. त्या अत्यंत अभावाबरोबर घटाचा अन्य दुसरा कोणताही संसर्ग अभाव राहत नाही. मग दुसरा संसर्ग अभाव का राहत नाही? कारण घटाचा प्रागभाव आणि प्रध्वंसभाव कुठे राहतात? उपादानात राहतात. म्हणजे कपाला विना दुसरे राहत नाही म्हणून. आणि सामायिक अभाव घटशून्य घटशून्य काळात या भूतलाच्या ठिकाणी राहत असतो. तेव्हा त्या अशा प्रकारे मग म्हणून तिथे अत्यंत अभावत आहे हे सांगितलं. सांगा त्याचा आशय असा की सामायिक भाव हा तेव्हाच असतो की एखाद्या संबंधाने एखाद्या काली जर प्रतियोगी जर निर्माण झाला तेव्हाच सामायिक भाव असतो. प्रतियोगी शिवाय सामायिक अभाव उत्पन्न होत नाही. म्हणजे सामायिक अभावाला कारण प्रतियोगी आहे. प्रतियोगीचं असणं आणि प्रतियोगीचं नसणं या दोन्ही गोष्टी आहेत. म्हणून मग त्या काळात त्या अभाव काळात सामायिक भाव पण नसतो शून्य कालामध्ये. आणि जेथे कोणत्याही काली संबंधाने प्रतियोगी नसतो तिथे प्रतियोगिता तत्संबंध चिन्ह अत्यंत अभावाच असतो. त्या सामायिक अभाव असतो. नाही प्रतियोगिता तत्संबंध चिन्ह म्हणजे अभाव काला अत्यंत अभावच असतो. प्रतियोगी नाही ना. हो त्या ठिकाणी तिथे प्रतियोगी असतो नसतो. त्या अभाव कालात सामायिक अभावच असतो ना. तर तिथं सामायिक अभाव धरला जिथे प्रतियोगी असतो नसतो. म्हणजे ती प्रतियोगी आलाच नाही तिथे तिथं मग अत्यंत अभाव धरावा लागेल. अत्यंत अभाव. प्रतियोगी नसला तर अत्यंत अभाव. इथे या पुढे. तर प्रतियोगीवरती अवलंबून आहे. तर प्रतियोगी जर असेल तर मग अत्यंत प्रतियोगी असेल तर सामायिक अभाव सिद्ध होतो.
आणि म्हणजे प्रतियोगी आला आणि गेला तरी बी, कारण आला होता ना, घट होता, घट गेला तरी प्रतियोगी गेला. इथं त्याचा अत्यंत अभाव म्हणण्याचं काही कारण नाही. तर सामायिक अभावाची तिथं उत्पत्ती झाली आणि प्रतियोगी आला, सामायिक अभाव स्टॉप झाला. म्हणजे तिथं उत्पन्न झाला आणि नष्टही झाला. अभाव म्हणतो ना, घट आल्यावर ते काय झाला, भाव झाला, अभाव कुठे आला, म्हणून तो सामायिक अभाव. आणि घट आलाच नाही अत्यंत अभाव. अत्यंत अभाव. म्हणून प्रतियोगीवर आधारित आहे. पुढे ज्या अर्थी पान नंबर घटामध्ये 277 त्याच्यामधला वरच्या पॅरेग्राफ मधला खालीच्या संघाचा अवयवामध्ये चाललेला. अर्थात तेव्हा त्या अभाव कालात त्या प्रतियोगीचा तत्संबंध अवचिन्ह सामायिक अभाव असतो. ज्या अर्थी घट हा कपालाविना कोणत्याही पदार्थामध्ये समन्वय संबंधाने राहू शकत नाही, त्या अर्थी घटाच्या समन्वय संबंध अवचिन्ह अत्यंत भावाच्या अधिकरणात सुद्धा भूतलत्व आणि रूपादी गुणांचा समन्वय संबंध अवचिन्ह सामायिक भाव राहतच नाही. समन्वय संबंध अवचिन्ह राहणारच नाही. फक्त तिथे अत्यंत भावच असतो. यातलं मुख्य सूत्र काढलं, सगळ्याचा सारांश काढून सांगा बरं काय सारांश शोधा. आपण तुम्ही सांगितलं एवढं सगळं सांगा मग काय. म्हणजे विशेष पदार्थ त्यांना मुळात. हा हो, हा सांगा. नाही, एकंदरीत परमाणूमध्ये जो विशेष पदार्थ समवाय संबंध मानलेलं आहे, परंतु त्याचं खंडन असं केलं की विशेष पदार्थ हा नाहीच आहे, या अर्थाने त्यांनी खंडन केलेलं आहे. आणि मग घट हा भूतलत्वाच्या ठिकाणी किंवा भूतलाच्या ठिकाणी किंवा त्याच्या रूपाच्या गुणा ठिकाणी राहत नाही, समवाय संबंधाने राहत नाही, तो फक्त त्याच्या उपादान कारणातच राहतो. हा, आता संयोग संबंध म्हणला तर आम्ही मान्य करू की संयोग संबंधाने भूतलावर घट हा राहतो. फक्त संबंध अवच्छेदक बदल संबंध समवाय संबंध अवच्छेदकाने जर म्हटलं तर घट हा कुठे राहतो, उपादान. कपाल सोडून तो अन्य राहत नाही. आणि मग त्याच्यामुळे इतर सगळे अभाव आहेत हे सांगायचं. तिथं तुमचा बाकीचे सगळे अभाव सिद्ध होतात. त्या अर्थी घटाचा ज्या अर्थी घट हा कपाला विना अन्य कोणत्याही पदार्थामध्ये समवाय संबंधाने कदाचितही राहत नाही, त्या अर्थी घटाच्या समवाय संबंध अवचिन्य अत्यंत अभावाच्या अधिकरण म्हणजेच भूतलत्वात किंवा भूतलाच्या उपादानाच्या गुणात घटाचा समवाय संबंध अवचिन्ह सामायिक अभाव देखील राहतो असे नाही. राहत नाही असं सांगायला पाहिजे, सरळ नाही बोलतो. तर तेथे केवळ घटाचा काय राहतो, अत्यंत अभाव. सांगायचं की घटाचा अत्यंत अभावच राहतो. चला पुढे जाऊन आता तोच विषय आहे, विषय कंटिन्यू आहे. पुढे जाऊन काय विषय येते वाचा. जर विचार करून पाहिले तर द्रव्याचा समवाय संबंध अवचिन्ह सामायिक अभाव मुळी अप्रसिद्ध आहे. तर विचार करून जर पाहिले तर द्रव्याचा समवाय संबंध अवचिन्ह सामायिक अभाव मुळी अप्रसिद्ध आहे. कसं काय? नित्य असतो समवाय संबंध आणि समवाय संबंध अवचिन्ह कोणाचा, द्रव्याचा समवाय संबंध अवचिन्य सामायिक अभाव अप्रसिद्ध द्रव्याचा सामायिक अभाव नसतो. याचं कारण ते द्रव्य जे आहे ते द्रव्य कुठं राहतं, आपल्याच उपादानात राहतं. म्हणून दुसरीकडे कुठेही त्याचा समवाय घडत नाही, म्हणून अप्रसिद्ध. असं म्हणतात सामायिक अभाव कधी असतो कधी नसतो, पण हा समवाय नित्य आहे ना, त्याच्या ठिकाणी त्याचा समवाय संबंध अवचिन्य सामायिक अभाव मुळी अप्रसिद्ध आहे. सामायिक अभाव दुसरीकडे कुठेच होणार नाही. याचं कारण कधी असं झालं असतं की कधी जाती ही व्यक्तीच्या ठिकाणी राहते आणि कधी कधी अन्यत्र राहते, मग त्याचा सामायिक अभाव मानता आला. जाती व काय काय वेळेला व्यक्तीच्या ठिकाणी असते, काय काय वेळेला व्यक्तीला सोडून अन्य ठिकाणी सुद्धा राहते. असं होतं का? नाही. म्हणून तो हे त्याचं उत्तर झालं. म्हणून समवाय संबंध अवचिन्ह सामायिक अभाव मुळे अप्रसिद्ध आहे, दुसरीकडे राहणारच नाही.
जाती व्यक्तीच्या ठिकाणी, क्रिया क्रियावानाच्या ठिकाणी, गुण हा गुणीच्याच ठिकाणी आणि उपादान कार्य आणि उपादान म्हणजे कार्य उपादानाच्या ठिकाणी. कार्य उपादान सांगण्यामध्ये कार्य उपादानाच्या ठिकाणी. घट कपाला हे काय डोक्यात ठेवायचं. तर तिथेच राहतात. इथंच त्यांचे काय झाला समवाय झाला. दुसरीकडे कुठे अप्रसिद्ध आहे. दुसरीकडे झाला तर संयोग होईल. म्हणून पट हा तंतूच्याच ठिकाणी राहतो. पट हा मृतिकेच्या ठिकाणी राहत नाही. तुम्ही समवाय मांडायला लागला असं तर कधी कधी असतो कधी कधी नसतो असं होत नाही. असे ते सोपा आहे विषय, काय आवड नाही. तंतू कुठे राहतात? दुसरीकडे कुठे कुठे म्हणून हा प्रसिद्ध आहे. द्रव्याचा केवळ संयोग संबंध चिन्ह सामायिक अभावच प्रसिद्ध आहे. आता द्रव्याचा केवळ संयोग संबंध अवचिन्ह. संयोग संबंध म्हणजे हे द्रव्य आणि याचा याच्याशी काय झाला संयोग झाला. तर संयोग संबंध अवचिन्ह सामायिक अभावच प्रसिद्ध आहे. कारण तिथून ते द्रव्य हलतय जातय येतय जातय येतय जातय. इथं संयोग आहे ना. संयोग हा नित्य असतो का अनित्य? अनित्य असतो. संयोग हा नेहमी अनित्य असतो. म्हणून आत्ता आहे नंतर नाही परत आला म्हणून तिथं काय झाला संयोग. द्रव्याचा केवळ संयोग संबंधाव चिन्ह सामायिक अभाव प्रसिद्ध आहे. आला आणि गेला याला कोणता अभाव म्हटला? सामायिक हा प्रसिद्ध आहे. कारण जे नित्य द्रव्य असते ते कोणाचेही कार्य नसते. जे नित्य द्रव्य असते ते कोणाचेही कार्य नसते. म्हणजे कोणाचं कार्य नाही. कोणापासून? नित्य द्रव्य मगाशी सांगितलं तुम्हाला परमाणू किंवा आकाश किंवा आत्मा हे नित्य द्रव्य आहे आणि ते कोणापासून झाले? कोणाचं कार्यच नाही. म्हणून ते नित्य द्रव्य असतं. ते कोणाचं कार्य नसते. त्यामुळे ते कोणत्याही ठिकाणी समय संबंधाने राहत नाही. ते नित्य द्रव्यही समय संबंधाने राहत नाही. ठीक आहे. म्हणून नित्य द्रव्याचा समय संबंधाव चिन्ह अत्यंत अभाव बिलकुल अत्यंत अभावच आहे. तर मग त्या नित्य द्रव्याचा समय संबंधाव चिन्ह सामायिक अभाव तरी कसा होईल? जर ज्याचा नित्य द्रव्याचा समवाय संबंध अवचिन्य अत्यंत अभाव आहे तर मग नित्य द्रव्याचा समवाय संबंध अवचिन्य सामायिक अभाव तरी कसा होईल? म्हणजे काय होणारच नाही. सामायिक अभाव होईल म्हणजे कधी त्या ठिकाणी असेल आणि कधी नसेल असं होणार नाही. नित्य ते नित्य आहे. म्हणून म्हटलं की जाती ही व्यक्तीला सोडून जर फिरून आली असती तर तिचा आश्रय बदलला असता तर मग मात्र याच्यात दोष आला असता. अर्थात नित्य द्रव्याचा समय संबंधाव चिन्ह सामायिक अभाव कुठेही असणे संभवली नाही. तर सामायिक अभाव कुठेही असणे संभव नाही तर मग तो कुठे राहील? आपल्या उपादानच आहे. बिलकुल. अर्थात नित्य द्रव्याचा समय संबंधाव चिन्ह सामायिक अभाव कुठेही असणे संभवली नाही. ठीक आहे. बरे कार्यद्रव्याचा आपल्या उपादान कारणात प्राग अभाव अथवा प्रदोष अभाव हे निश्चित राहतात हे खरे. आता हे कसं लक्षात आलं? कार्यद्रव्य कोण? आपण घट धरायचं का? घट. कार्यद्रव्याचा म्हणजे घटाचा आपल्या उपादान कारणात म्हणजे कपालात प्रागाभाव व प्रथमसाभाव हे निश्चित राहतात. दुसरीकडे राहत नाही. ते प्रागाभाव आणि प्रथमसाभाव त्यांच्या विचारसरणीप्रमाणे ते न्यायिकेच्या म्हणण्याप्रमाणे मताप्रमाणे बरोबर तिथेच राहतात. दुसरीकडे राहत नाही. परंतु ते सुद्धा समवाय संबंधाव चिन्ह सामायिक अभाव किंवा समवाय संबंधाव चिन्ह अत्यंत अभाव हे दोन्ही राहत नाही. तर बरोबर. ते सुद्धा म्हणजे कुठे तर ते सुद्धा समवाय संबंध अवचिन्न सामायिक अभाव. कारण ते नित्य आहे ना. नित्य आहे म्हणून समवाय संबंध केव्हा होईल? कधी असेल कधी असेल सामायिक समवाय संबंध अवचिन्न सामायिक अभाव म्हणून सामायिक अभाव घडणारच नाही. तर तिथे काय घडणार आहे? तो नित्य आहे. समवायच राहील नित्य. कार्यद्रव्याचा त्याच्या कारणाशी म्हणजे नित्य संबंध कपालाशी काय आहे तिथे समवाय नित्य संबंध आहे म्हणून तिथून हलणारच नाही. दुसरा येणारच नाही. म्हणून त्या ठिकाणी सामायिक अभाव प्राग अभाव किंवा अत्यंत अभाव पण सामायिक अभाव चिन्ह अत्यंत अभाव. अत्यंत अभाव का नाही राहणार?
त्याचा भाव आहे ना जातीचा भाव आहे आहे ना. ना तो हा, समवाय तिन्ही नित्य. कालाचा अभाव असतो. संबंध आहे. आणि असे काय होतं का सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव हे आपल्या उत्पादनात राहत नाही म्हणून. सामायिक अभाव आणि अत्यंत अभाव उत्पादनात राहत राहतच नाही. नाही हा. ना. फक्त समवायच ती राहतो. व्यक्ती येते ना मग ती हा. नसण्याचं कारण बी असं आहे ना ते उत्पादनात राहत नाही म्हणून तिथे त्यांचा अभाव आहे. बरोबर आहे. बरोबर आलतं ना पाठीमागं. हा वाटून राहिली. तेव्हा आता हे दोन्ही राहत नाही. हं. कारण कारण जर कार्यद्रव्य आपल्या उपादान कारणात सोडून इतर दुसऱ्या पदार्थात समवाय संबंधाने कदाचित राहिले असते व कदाचित न राहिले असते तर मात्र त्या कार्यद्रव्याचा समवाय संबंधाची सामायिक अभावाची सिद्धी अवश्य झाली असते. बरोबर आहे. आताच तुम्हाला सांगितलं की कार्यद्रव्य घट हा आपल्या कपालात कधी असता आणि कधी कधी नसता. तर मग मात्र हे सामायिक अभाव. सांगता आलं असतं किंवा त्या ठिकाणी हे राहत आहे पूर्ण. म्हणजे त्या ठिकाणी सामायिक अभाव आणि अत्यंत अभावाची सिद्धी झाली झाली असती. असती. परंतु कार्यद्रव्य हे तर आपल्या उपादानाहून भिन्न अन्यत्र कदाचित देखील राहत नाही. तर कार्यद्रव्य म्हणजेच घट हे तर आपल्या उपादानावरून म्हणजे कपालावर भिन्न म्हणजे पटामध्ये किंवा तंतूमध्ये कदाचित देखील राहत इथं एक शब्द टाकू समवाय संबंधाने म्हणा शब्द टाकायला पाहिजे. हा. तर समवाय संबंध करून टाका. कार्यद्रव्य हे आपल्या उपादानावरून भिन्न अन्यत्र कदाचित कुठेही राहत नाही. तर थांबा ना. कार्यद्रव्य हे आपल्या उपादानावरून म्हणजे घट हा आपल्या कपालावरून अन्यत्र कुठेही राहत नाही. हे आहे वाक्य बरोबरच आहे. हा, पण तो समवाय नाही. बरोबर आहे. समवायच आहे की तो. उपादान म्हणजे समवाय आहे तिथे. मग मग कार्यद्रव्याच आपल्या उपादान भिन्न पदार्थामध्ये समवाय संबंध चिन्ह सामायिक अभाव तरी कसा असं असेल तर मग कार्यद्रव्याचा म्हणजे घटाचा आपल्या उपादान भिन्न पदार्थामध्ये म्हणजेच तंतूमध्ये पटामध्ये समवाय संबंधाव चिन्ह सामायिक अभाव कसा असेल तर असू शकणार नाही. एकंदरीत आपल्याला सामायिक अभाव हा कुठे उपादान सामायिक अभाव कुठे संभवत नाही. कारण समवाय संबंधाने कुठे समोर समवाय संबंधाने कुठे संभवत नाही हे सांगायचं. ते सुद्धा कार्यद्रव्याचा समवाय संबंधावर चिन्ह अत्यंत अभावच राहतो. कंसात काय उपादान भिन्न पदार्थामध्ये अर्थात नाही. असं झाल्यावर आता ते सुद्धा म्हणजे उपादान भिन्न पदार्थामध्ये उपादान भिन्न पदार्थामध्ये ते सुद्धा कार्यद्रव्याचा उपादान भिन्न पदार्थामध्ये म्हणजे भूतल धरा किंवा मगाशी सांगितल्याप्रमाणे अन्य. तिथं कार्यद्रव्याचा समवाय संबंधाव चिन्ह अत्यंत अभावच राहत. बरोबर आहे. सारांश हा. अशा प्रकारे द्रव्याचा समवाय संबंधाव चिन्ह सामायिक अभाव प्रसिद्ध आहे. तर अशा प्रकारे द्रव्याचा जेवढे द्रव्य आहेत त्या सगळ्या द्रव्यांचा समवाय संबंधाव चिन्ह सामायिक अभाव अप्रसिद्ध आहे हे सिद्ध केलं त्यांनी. हे समवाय संबंधाव चिन्ह सामायिक अभाव अप्रसिद्ध होतो. कारण हे एक पहिली गोष्ट द्रव्याचा असा अभाव का निश्चित होतो तर ते नित्य आहेत म्हणून ते त्यांचे त्या ठिकाणी नित्यच आहेत. हे द्रव्य काय येतं नित्य आहे. मग आता त्यांचा समवाय संबंध हा केवळ त्याच्या उत्पादनातच घडतो अन्यत्र कुठे घडत नाही म्हणतो. पुढे जाऊन आता आणखी दुसरा हा विषय कार्य कारण उपादान कारण आता गुण क्रिया आहे. आता गुण आणि क्रियांचा विचार करतायत. माग आता विषय जो चॅप्टर संपलेला आहे त्याच्यामध्ये कशाचा विषय आलता उपादान कारण आणि कार्य द्रव्य म्हणजे कार्यद्रव्य आणि उपादान याचा विचार मागच्या चॅप्टर मध्ये आला. वसुदेवरला. आता याच्यात गुण आणि क्रिया ही देखील आपल्याला काय काय पाहायचं आहे. सामायिक अभाव राहत नाही. आता सामायिक पहिले अभाव. उपादान कार्य कारण चारांचं स्पष्टीकरण चालू. उपादान कारण आणि कार्याचं झालं. आता गुण आणि क्रिया आता गुण क्रियेचा विचार करताय. तसेच गुण व क्रिया ही देखील ज्या द्रव्यामध्ये समवाय संबंधाचे उत्पन्न होऊन नष्ट होतात तेव्हा त्या द्रव्यात सुद्धा गुण क्रियेचा समवाय संबंधावर चिन्ह सामायिक अभाव असतो असे नाही. पहा तसेच गुण व क्रिया ही देखील ज्या घटात म्हणजे द्रव्यामध्ये समवाय संबंधाने उत्पन्न होऊन नष्ट होतात. कसं होतात बरं. गुण उत्पन्न होतात आणि नष्ट होतात. व्यक्तीच्या ठिकाणी उत्पन्न होऊन नष्ट होतात. ऐका तेव्हा त्या द्रव्यात सुद्धा
गुण क्रियेचा समवाय संबंध अवच्छिन्न सामायिक अभाव असतो असे नाही. असतो असे नाही म्हणजेच नसतो असं म्हणायचं आहे. आता तुम्हाला स्पष्टीकरण सांगतो. गुण आणि क्रिया त्यापैकी एक धरू आपण अगोदर गुण. आता गुण हा कुठे राहतो? गुणीच्या ठिकाणी. गोड म्हणजे रसनेचा एक गुण आहे. रसनेमध्ये गोड गोडी असं धरले. षड रसामधला एक रस धरला आपण कोणता? गोडी. याला गोडीला काय म्हणतात? मधुरता म्हणतात. तर तिलाच गुण म्हणतात. गोडीला काय म्हटलं? गुण आहे. हा गुण कुठे राहतो? गुणीच्या ठिकाणी. आता गुण साधारण तुम्हाला ज्ञात असलेला गुणी म्हणजे साखर. गोडी कुठे राहिली? साखरेच्या ठिकाणी. बरोबर आहे. हा मग आता त्याच्यात तो नंतर नष्टही होतं. साखर खाऊन टाकली. आता काय झाला? गुण संपला. गुणगुणीचा तिथला विषय संपलेला आहे. काय म्हटलंय ते पहा की ज्या द्रव्यामध्ये समवाय संबंधाने उत्पन्न होऊन नष्ट होतात. नष्टही होतात का नाही? साखर खाऊन झाली. आता काय झालं? गुणगुणी ते गुण 24 गुण आहेत त्याच्यापैकी ते गुण धरायचे का? 24 गुण सांगितले. आता मी सांगतो एवढंच लक्षात घ्या. आता नाही, पण दुसरा मग विषय ते- नका घेऊ. आता मी सांगतो ते ऐका. आता रूप हा गुण कुठे राहतो? रूपाच्या रूप कुठे राहतो? रूपाच्या रूपाच्या ठिकाणी. ठिकाणी. रूपाच्या ठिकाणी. रूपा- व्यक्तीच्या ठिकाणी. रूप हा गुण आहे हे मान्य आहे ना? गुणीच्या ठिकाणी राहतो. तेजाच्या ठिकाणी लोक आहे ना, तेजाच्या ठिकाणी आता रूप- चक्षुरेंद्रिय. अहो तेजाच्या ठिकाणी काय तेव्हा चक्षुरेंद्रियाच्या- पंचमहाभूतात नाही का रूप? आहे ना. आणि मग नीलो घट हा असं म्हटलं ना. नीलो घट हा किंवा आपण रूप हा गुण कंभुग्रीवाण पदार्थ असं म्हटलं. कंभुग्रीवाण त्याचा जो आहे ना रूप आहे त्याच्या ठिकाणी. म्हणजे घटाच्या ठिकाणी रूप आहे का नाही? आहे ना कंबू. आहे. घट फुटला. रूप गेलं त्याचं. हा. त्याचा गुणही गेला आणि गुणही गेला. प्रदोषा. कधी असतात कधी नसतात. असं झालं का? म्हणून हा विषय इथे असा घ्यायचा. आता गुणाचा विषय झाला का? दुसरा आहे क्रिया. क्रिया ही कुठे राहत असते? क्रियावानाच्या ठिकाणी राहत असते. घोडा धावतो असं म्हटलं. तिथं तांबडा घोडा धावतो असा विषय आलता. तांबडा हे विशेषण लावून तर धावणे हे तांबड्याच्या ठिकाणी का घोड्याच्या ठिकाणी? घोड्याच्या ठिकाणी काय? धावणे. म्हणजे धावणे ही क्रिया आहे आणि ती घोड्याच्या ठिकाणी राहते. घोडा मेला. धावणे प्रदोष झाला. दोन्ही गेले. दोन्ही नष्ट होतात. म्हणजे क्रियाही गेली आणि क्रियावान सुद्धा उडाला. एवढाच विषय इथे, बाकी काही नाही. ते जेव्हा गुण व क्रिया ही देखील ज्या द्रव्यामध्ये, आता ज्या द्रव्यात म्हणजे गुण समजा गुलाबाच्या फुलाच्या ठिकाणी असणारी गुणता ती कशात आली? सुगंधता कशात गेली? गुलाबाच्या फुलाची. फुल नष्ट झालं. समवाय संबंधानेच उत्पन्न होते ना तिथे. कारण गुण गुणी आणि क्रिया क्रियावान. धावणं हे घोड्याशिवाय संभवत नाही. म्हणजे क्रियेला आधार कोण आहे? क्रियावानाचा आहे. आणि गुणाला आधार कोणाचा आहे? गुणीचा. म्हणून समवाय संबंधाने उत्पन्न झाली का नाही? लक्षात आलं ना? हो हो. आणि नष्टही होतात. गुणी गेल्यावर नष्ट होतात. विषय संपला. तेव्हा नष्ट होतात. तेव्हा त्या द्रव्यात, आता त्या द्रव्यात म्हणजे घटात धरा, गुलाबाच्या फुलात धरा किंवा गोड्यात धरा. तर द्रव्यात सुद्धा गुण क्रियेचा समवाय संबंध अवच्छिन्न सामायिक अभाव असतो असे नाही. पटलं का? आता कुठे सामायिक अभाव आहे तिथे? नाही, उत्पन्न होऊन नष्ट झालं. उत्पन्न होऊन नष्ट होतं. तरी पण सामायिक अभाव नाही. अभाव असतो असं नाही. झालं स्पष्टीकरण. पुढे काय म्हणतात ऐक. तर उत्पत्ती होऊन पूर्वी त्या गुणक्रियेचा आपल्या द्रव्यात प्रागाभाव राहत असतो. बरोबर आहे. हे बरोबर आहे. गुण आणि क्रियेचा आपल्या द्रव्यात प्रागाभाव राहत असतो. तर त्याच्या गुणाचा आपल्या आश्रयामध्ये. गुणाचा आश्रय कोण? गुणी. मध्ये काय असतो? प्रागाभाव असतो. सुगंधाचा फुलामध्ये प्रागाभाव राहिला ना. सुगंध काय सेपरेट राहिला का कुठं? नाही. तो गुणीच्याच ठिकाणी राहिला. आणि क्रिया कुठं राहते? क्रियावानाच्या ठिकाणी राहते. म्हणून क्रियेचा आपल्या क्रियावानाच्या ठिकाणी
प्रागाभाव असतो. असतो. लक्षात आलं ना? प्रागाभाव म्हणजे काय नाही, त्याला आश्रय मानायचा आहे त्याचा. त्याचा तो आश्रय तिथेच असते, ते तिथेच राहतात. पश्चात नाशानंतर आता काय होतंय पहा. नाशानंतर प्रथम स्वभाव राहत असतो. बरोबर आहे. प्रथम स्वभाव कुठे राहतो? नाशानंतर आपल्या उपादानात राहतो. गुणी म्हणा किंवा क्रिया म्हणा. ह्यांची सिस्टीम आहे त्यांची किंवा प्रथम स्वभाव कुठे राहतो म्हणजे त्याचा एक आश्रय असतो. आणि कोण आश्रय असतो? ज्याच्यापासून हा उत्पन्न झाला तो त्याचा आश्रय मानला त्यांनी. म्हणून प्रथम स्वभाव कुठे राहतो? त्याच्या उपाय. फुटलेल्या कपालात राहतो. फुटलेले जे कपाल आहेत ना त्याच्यात राहतो. आणि कपाल काय आहे? त्याचं मूळचं पूर्वीचं उपादान असतं. म्हणून प्रथम स्वभाव ते त्यांच्यामध्ये गेला. आता इथे काय म्हटलं त्यांनी? पश्चात नाशानंतर प्रथम स्वभाव राहतात. हा, पश्चात नाशानंतर प्रथम स्वभाव राहतो. म्हणजे प्रागाभाव आणि प्रथम स्वभाव हे द्रव्यामध्ये समवाय संबंधाने उत्पन्नही होतात आणि नष्टही होतात. उत्पन्न होतात तेव्हा प्रागाभाव आणि नाश झाला तेव्हा प्रथम स्वभाव त्यांच्या द्रव्यामध्ये राहत असतात. पुढे तसेच घटाच्या गुणक्रिया घटाशिवाय अन्य द्रव्यात समवाय संबंधाने कधीही राहत नाही. आता घटाच्या म्हणजे कार्यद्रव्य त्याच्या गुण, घटाचा गुण, त्याचा आकार, त्याचा रंग आणि त्याच्यापासून उत्पन्न होणारी क्रिया तर त्या घटाशिवाय अन्य द्रव्यात कुठेच राहत नाही. बरोबर आहे ना? समवाय संबंधाने उत्पन्न होणाऱ्या क्रिया कार्यवान कोण झाला? घटच झाला. घटाला घट उचलून बाजूला गेला, ठेवलाय, त्याच्यामध्ये क्रिया झाली. त्या घटाची क्रिया झाली. ती क्रिया कोणाची झाली? घटाची झाली. मग ती क्रिया कुठे राहते? घटात राहते. आता क्रिया उचला आणि बाजूला ठेवा. नुसती क्रिया कशी? क्रिया उचलता येत नाही. गुण सुद्धा उचलता येत नाही. ते गुण हे गुणीच्या आश्रयाने राहतात. चला, हे कशासाठी सांगायचं आहे? तुमच्या बुद्धीला धार लावायची, बाकी दुसरं काही नाही. हा बुद्धी किंवा गुण कुठे राहतात? गुणीमध्ये राहतात. क्रियावानाच्या ठिकाणी राहते. त्याच्या सोडून दुसरीकडे राहणार नाही. मग त्याचं असं चिंतन तयार केलेलं आहे यांनी न्यायशास्त्राने. म्हणून त्या इतर द्रव्य आता आत्म्याचे गुण कुठे राहतात? तो गुणच नाही निर्गुण येतो. सच्चिदानंद गुण आहेत का नाही? नाही, निर्गुण येतो. नाही, ते स्वरूप आहे. आत्मा हा गुणवान नाही. आत्मा क्रियावान नाही. आत्म्याची कोणतीही जाती नाही आणि त्या आत्म्यापासून कोणतं कार्यही घडलेलं नाही. म्हणून तो कोणाचं कारणही नाही. असा पदार्थ तयार केला वेदांते, यांचाच अभ्यास केला. कारण असं आहे, कुणीतरी दिशा दाखवल्याशिवाय पुढच्याचा अभ्यास घडत नाही. म्हणून न्यायशास्त्राचे मोठे उपकार आहेत का नाही. आणि आपल्यालाही खनन खुंटा न्यायाप्रमाणे एक गोष्ट लक्षात आली की तो कसा असला पाहिजे. कारण तुम्हीच आडवं लावणार नंतर किंवा आम्हाला हे महाराज पटत नाही. ह्याच्यातलं जर कोणत्या तत्वाला हेच तुम्हाला पटतंय का? तर हे अंडी लावलेली ही संगती आहे ती भौतिक पदार्थांच्या बाबतीत योग्य आहे. त्याचे भौतिक पदार्थ दिसतात ना, ही संगती लावलेली ही ठीक याला जुळती. तरी यांची जुळवायची शेवटची तयारी नाही झाली. म्हणजे कुठला नित्य द्रव्य मानून त्यांनी तिथं सोक्ष मोक्ष लावला. ह्याच्यापेक्षा पुढे नाही बाबा, ह्याच्या अलीकडे या, आम्ही तुम्हाला सांगतो. म्हणून त्यांनी तिथून अलीकडे सांगितलं आणि वेदांत त्यांनी त्याच्या पुढे जाऊन शोध घेतला. न्यायशास्त्राने 16 पदार्थ मानले, वैशेषिकांनी 7 मानले, सांख्यांनी 25 मानले, सांख्यांनी 25 मानले. अजून 7, 5, 3 दशकांचा वेळा एक तत्वी कळा हरी. किंवा अजून दुसरं प्रमाण काय? 36 तत्वांचा मूळ हरी असे प्रमाणे काय दिसतात. तर त्याच्यात भिन्न भिन्न शास्त्रकारांनी ती भिन्न भिन्न तत्व गोळा केली. न्यायशास्त्राने 16 केली, त्याचेच 7 मध्ये अंतर्भाव वैशेषिकांनी करून त्याचा संकोच केलेला दिसतोय. 1, 3, 5 मेळा 25. 1, 3, 5 मेळा 25 तर तेव्हा अशा प्रकाराने आता भिन्न भिन्न तत्व जरी मानलेले असतील तरी जे मत अखंडित आहे, ज्याचं खंडन झालेलं नाही, असं अद्वैत मत आहे. आणि आत्मा हा एकच आहे.
याला शेवटी सगळ्या शास्त्रकारांना मान्यता द्यावी लागते. कारण अनेकत्व जिथे असेल ना तिथे नश्वरता नाश हे मानावंच लागतं. आणि एकच पदार्थ राहिला की विषय संपतो तिथे. म्हणून आत्मा अखंड एकच आहे असं ज्याला ज्ञान होतं त्याला अपरोक्ष ज्ञान म्हटलेलं आहे. अहम ब्रह्मेती अखंड अशा प्रकारचं चैतन्य वृत्तीजन्य ज्ञानम अपरोक्ष ज्ञानम असं अपरोक्ष ज्ञानाचं लक्षण केलेलं आहे. तर हे वृत्तीजन्य आहे ज्ञान आणि अखंड परमात्मा मीच तो भरून पुरून उरलेला आहे असं ज्ञान व्हावं. तर हे जरी याच्यात आलेलं नसेल तरी आव्हानच आहे. कारण तुम्ही याला कंटाळता. काय म्हणतात काय का गुणक्रियेचा देखील सामायिक संबंधांचे सामायिक प्रसिद्ध आहे. तर गुणक्रिया काय म्हटले सामायिक संबंधांचे सामायिक प्रसिद्ध. अतएव तेव्हा आपण असं लक्षात घ्या आता की गुणक्रियेचा देखील समवाय संबंध अवचिन्ह सामायिक अभाव अप्रसिद्धच आहे. म्हणजे गुणक्रियेचा सामायिक अभाव समवाय संबंध अवचिन्ह सामायिक अभाव घडत नाही. मग गुणाचा जसं मग अशी म्हणते ना वरती की गुण उत्पन्न होतात आणि नाशही पावतात. मग त्यावेळेला तिथे अत्यंत अभाव बी होतोय ना अत्यंत अभाव होऊन जातोय त्याचा नंतर आणि उत्पन्नही होत आहेत तिथं. तेव्हा अत्यंत अभाव नाही होत तिथं काय ध्वंस होतो. असं होते त्यांनी ध्वंस होतो. उत्पन्न होतात तेव्हा उत्पत्तीच्या आधी प्रागभाव आणि नंतर ध्वंस हे संभवत आहे असं म्हटलेलं होतं. आता गुणक्रियेचा समय संबंधाव चिन्ह सामायिक अभाव अप्रसिद्ध आहे असं झाल्यावर पुन्हा आणखीन विषय असा येतोय. तसेच गुणक्रियेचा संयोग संबंधाव चिन्ह सामायिक अभाव देखील सामायिक आपला समवाय संबंधाचा विचार घेतला होता गुणक्रियेविषयी. आता संयोग संबंध अवचिन्ह विचार करतायत. तर संयोग संबंध अवचिन्ह जो सामायिक अभाव तो देखील अप्रसिद्ध कसा आहे ते ऐका. कारण जर गुण क्रिया कदाचित संयोग संबंधाने राहत असेल व कदाचित राहत नसेल तर मात्र गुण क्रियेचा संयोग संबंधाव चिन्ह सामायिक अभाव हे संभवला असता. सामायिक अभाव या पदाचा अर्थ तुमच्या बुद्धीत ज्ञात आहे असं गृहीत धरून चाललेलं आहे. नाहीतर तो जर तुम्हाला माहीत नसला तर तुम्हाला हे सगळी भाषा काहीच कळणार नाही. म्हणजे मुख्य विषयच कळणार नाही. म्हणजे सामायिक अभाव जो कधी असतो कधी नसतो. तर असा अभाव कोणत्या ठिकाणचा विषय चाललाय आता की गुणाचा क्रियेचा. आता ह्यांचे अर्थ तुम्हाला लक्षात आले पाहिजे की गुण आणि क्रिया हे तर बाहेर जायची काही गरज नाही. गुण 5 विषयांचे गुण किती आहेत पंच विषयांचे गुण असे म्हटले. रसन विषयाचा रस गुण त्याचे भेद आणि अनेक आहेत. समजा 6 रस आहेत किंवा मिक्स केले तर आणखीन बी होतं. किंवा रूप आता रूपामध्ये सुद्धा भ्यासूर आणि सुरेख आणि सुरेखामध्ये अनेक आणि भ्यासूर मध्ये बी अनेक. तर हे सगळे गुणच आहेत. किंवा शब्द हा गुण झाला. शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती माऊली ज्ञानोबराय म्हणतात. त्याच्यात निंदा आणि स्तुती पुष्कळ हे शब्द उताल ते सगळे काय गुण आहेत. आकाशाचा गुण कोणता शब्द. पृथ्वीचा गंध. जलाचा रस. तेजाचा रूप. नंतर वायूचा स्पर्श. हे खास गुण आहे. आता ह्याच्यानंतर याच्यात काय करायचं झालेलं आहे तर तेव्हा अशा प्रकारे गुण आणि क्रिया तर लक्षात आली तुमच्या. क्रिया ज्या पदार्थामध्ये काय होतं हे कर्म घडतंय. कर्म आपण ज्याला क्रियेलाच कर्म असं म्हणतो. त्याचे बी प्रकार केलेले आहेत. अंकुचन प्रसरण वृद्ध अध क्रिया. क्रियाचे प्रकार केलेले न्यायशास्त्र तर्कसंग्रह प्रसरण प्रसरण त्याच्यात क्रिया घडतात. पण अंकुचन प्रसरण वृद्ध अध आणि अजून काय क्रिया स्थितीत बदल होणं हे क्रियेचं लक्षण आहे. आता पहा गुण व क्रियेचा संयोग संबंध अवचिन्ह सामायिक अभाव देखील
अप्रसिद्ध. गुण आणि क्रिया, गुणाचा संयोग संबंध अवच्छिन्न सामायिक अभाव. संयोग संबंध, गुणाचा संयोग संबंध कुठं काढला? अप्रसिद्ध आहे ना, कुठं काढला तो? अप्रसिद्ध आहे. आणि क्रियेचा संयोग संबंध कुठे काढला? कुठेच नाही, ती फक्त तेवढंच तिथेच राहत, म्हणून अप्रसिद्ध. हा कदाचित क्रिया एकाच वेळी 2 ठिकाणी घडत असेल असं जर सिद्ध झालं असतं तर मग काय झालं असतं? संयोग घडला असता. पण क्रिया एका पदार्थात तिथे होते तिथेच होते, दुसरीकडे होतच नाही. म्हणजे ग्रंथाची क्रिया त्या ह्याच्यात व्यासपीठात नाही घडणार. नाही, सेपरेट त्याच्या उपादानात त्याच्याच उपादानाशी संबंधित राहत. म्हणून क्रिया अन्यत्र कुठं राहत नाही आणि गुणही राहत नाही, म्हणून अप्रसिद्ध म्हणतात संयोग संबंध. हा. परंतु गुण क्रिया ही कुठेही केव्हाही संयोग संबंधाने राहतच नाही. हा. म्हणून गुण क्रियेचा सर्वत्र संयोग संबंध अवचिन्न अत्यंत अभावच आहे. कारण जर गुण क्रिया कदाचित संयोग संबंधाने राहत असेल व कदाचित राहत नसेल तर मात्र गुणक्रियेचा संयोग संबंध अवचिन्न सामायिक अभावही संभवला असता. कारण कदाचित असते कदाचित नसते, यालाच आम्ही काय म्हणतो? सामायिक अभाव म्हणतो. तर कदाचित संभवला असता, मात्र गुणक्रियेचा संयोग संबंध अवचिन्न सामायिक अभाव संबंधला असता. सामायिक अभाव संभवला असता. मला सर्दीमुळे बोलता येत नाही. परंतु गुणक्रिया कदाचित संयोग संबंध, परंतु गुणक्रिया ही कोठेही केव्हाही संयोग संबंध राहतच नाही, विषय संपला. म्हणून गुणक्रियेचा सर्वत्र संयोग संबंध अवचिन्न अत्यंत अभावच आहे. बरोबर. आणि गुणक्रियेचा सर्वत्र संयोग संबंध अवचिन्न अत्यंत अभाव आहे, हे बरोबर. अर्थात गुणक्रियेचा तो संयोग संबंध अवचिन्न असलेला अत्यंत अभाव सकल सर्व पदार्थामध्ये राहतो. बरोबर आहे. गुणक्रियेचा तो संयोग संबंध अवचिन्न असलेला अत्यंत अभाव कुठे कुठे राहतो? कुठेच घडत नाही तर सगळीकडेच राहतो. काय विशेष आहे त्यावर? संयोगाने कुठेच राहत नाही म्हणजे मग सगळी मुळातच नाही तर तो सगळीकडेच राहत नाही, हे परत सांगायची काय गरजच नाही. कुठेच राहत नाही, काय कारण आहे तेव्हा? कारण गुण आणि क्रिया हे लक्षात आले तुमच्या? गुण लक्षात आले का नाही लक्षात आले? गुण पदार्थ आपण जे किती सोपा विषय आहे, काय अडचण नाही, लय अवघडात नाही नेलं तुम्हाला. की गुण कसे येतात? 5 विषयांचे, पंचविषयांचे 5 गुण. हा, तर ते गुण कुठे कुठे राहतात? आता त्यांच्याच ठिकाणी राहतात, तर दुसरीकडे कुठेच राहत नाही. त्यात असं म्हटलं होतं तुम्हाला शास्त्रामध्ये की इथे नाक आणि डोळे किती अंतर आहे? 2-3 बोट. डोळे आणि त्वचा 2 बोट, आणि त्वचा आणि कान 1-2 बोट, आणि इथं नाक आणि रसनेंद्रिय. जवळजवळ आहेत हे सगळे इंद्रिय सुद्धा. पण ही इंद्रिय फक्त आपल्या आपल्या विषयाला जाणतात, दुसऱ्या विषयाला नाही. समजा एखादा इंद्रिय बिघडलं, म्हणजे नाक बिघडलं, नाकाने काय घेता तुम्ही? श्वास नाही, गंध. कुणाचा विषय चालला? नाकाने काय घेतात? गंध घेतात. मग आता नाक ज्याचं बिघडलं आहे त्याला कानाने नको का गंध यायला? येतो का? नाही जमत, अजिबात नाही. ते त्याच्याशी संबंधित येते, दुसऱ्याशी अजिबात नाही. म्हणून हे सुद्धा इतर कुठेच राहत अगदी बरोबर आहे. आणि त्यांची इंद्रिय सुद्धा तशीच बनलेली. शब्द श्रोत्रेंद्रिय बिघडलं तर फक्त शब्दाचं ज्ञान बंद होतं, बाकीची इंद्रिय चालू असतात, म्हणून त्यांची ज्ञान होत राहतात त्या व्यक्तीला. रचनाच तशी आहे. दुसरं वापरला संयोग मानावा लागला. सहयोग म्हणावं लागला असतं. सामायिक अभाव सिद्ध झाला. सामायिक अभाव सिद्ध झाला. कधी आहे? हा, कधी आहे? कधी ते सिद्ध. पुढे कारण जर गुण क्रिया ही संयोग संबंधाने कोणत्याही पदार्थात राहिली असती तर मात्र त्या पदार्थात गुण क्रियेचा संयोग संबंध चिन्ह अत्यंत अभाव देखील राहिला नसता. सांगितलं स्पष्टीकरण. परंतु ज्या अर्थी संयोग संबंधाने
त्या गुणक्रियेचा कोणीच आधार नाही. गुणक्रियेचा कोणी आधार नाही. काय कोणत्या याने संयोग संबंधाने. संयोग संबंधाने दुसरे कोणी कुठे होणार नाही. हा. त्या अर्थी त्या गुणक्रियेचा संयोग संबंधावचिन्ह असलेला अत्यंत अभाव केवळ अन्वयीच आहे. असं सांगायचं त्यांना. काय म्हणायचं? हा केवळ अन्वयी. केवळ अन्वयी या पदाचा अर्थ फक्त बोलण्यापुरतं. तिथं लिहिलं त्यांनी केवळ अन्वयी कशाला म्हणतात? ज्याचा केव्हाही अभाव नसतो त्याला केवळ अन्वयी असतो. केवळ अन्वयीच आहे. तेव्हाच अभाव नाही. केव्हाच केव्हाच अभाव नाही. हा. तर त्याचा केवळ अन्वयी आहे अशा प्रकारचा भाव झाला. ज्याचा केव्हाही अभाव नसतो त्यास केवळ अभाव आहे अत्यंत अभाव केवळ अन्वयी आहे. म्हणजे अत्यंत अभावच आहे. अन्यत्र सगळीकडे अत्यंत अभावच आहे. हा. ज्याचा केव्हाही अभाव नसतो त्यास केवळ अन्वयी असे म्हणतात. बरोबर. ज्या अर्थी उक्त म्हणजे वरील अत्यंत अभाव सर्वत्र म्हणजे सर्वच्या सर्व पदार्थात आहे त्याचा कुठेही अभाव नाही. त्या अर्थी त्या अत्यंत अभावास केवळ अन्वय म्हटले जाते. त्यालाच केवळ अन्वय असं म्हटलं की ज्या अर्थी उक्त अत्यंत अभाव सर्वत्र म्हणजे सर्वच्या सर्व पदार्थात आहे त्याचा कोठेही अभाव नाही. कशाचा? अभावाचा अभाव कोठेही नाही. म्हणून त्याला केवळ अन्वयी अभाव असं म्हटलेलं आहे. अत्यंत अभाव कोणाचा? या गुण आणि क्रियेचा संयोग संबंधावचिन्ह सामायिक अभाव कुठेही राहत नाही हेही सिद्ध केले. सारांश गुणक्रियेचा समवाय संबंधावचिन्ह सामायिक अभाव अथवा संयोग संबंधावचिन्ह सामायिक अभाव सुद्धा अप्रसिद्धच आहे. म्हणजे एकंदरीत असं चिंतन झालं की गुण आणि क्रियेचा समवाय संबंध अवचिन्ह म्हणजे नित्य संबंधाच्या द्वारे अवचिन्ह असं जर पाहिलं तर सामायिक अभाव म्हणजे केव्हा असणं केव्हा नसणं किंवा कधी असणं कधी नसणं म्हणजे संयोग संबंध अवचिन्ह सामायिक अभाव सुद्धा अप्रसिद्ध आहेत. म्हणजे दोन्ही बी संयोग संबंध अवचिन्ह आणि समवाय संबंध अवचिन्ह सामायिक अभाव काय आहे? गुणक्रियेचा अप्रसिद्ध आहे हे सिद्ध केले. चला पुढचा विषय येतो आता. पहिल्यांदा क्रियावान नंतर गुण आणि क्रिया यांचा विचार केलेला आहे. पहिल्यांदा उपादान आणि उपादान कार्याचा केलता आणि आता चौथा मुद्दा येतोय त्यातला गुण आणि क्रियेप्रमाणेच जातीचा देखील सोपं आहे. हे बी लक्षात घ्या. जाती कुठे राहते? व्यक्तीच्याच ठिकाणी राहते. केव्हा असते आणि केव्हा नसते? नित्य असते. म्हणून हे पदार्थ नित्य मानलेले त्यांनी. जाती व्यक्तीचा समवाय आहे तो नित्य आहे म्हणूनच त्याला समवाय म्हटलं. वाचा. गुण क्रियाप्रमाणे जातीचा देखील सामायिक अभाव अप्रसिद्ध आहे. कारण जाती ही कोणत्याही पदार्थात व केव्हाही संयोग संबंधाने राहत नाही. जाती ही कोणत्याही पदार्थात म्हणजे इतर तिच्या व्यक्तीला सोडून केव्हाही संयोग संबंधाने राहत नाही. संयोगाने कुठेच राहत नाही. ती समवायानेच व्यक्तीच्या ठिकाणी. म्हणून जातीचा सर्व पदार्थामध्ये संयोग संबंध अवचिन्ह अत्यंत अभाव आहे. ते काय सोपं आहे का नाही? म्हणून जातीचा संयोग संबंध अवचिन्ह सगळ्या पदार्थामध्ये अभावच आहे. आता ती जाते मनुष्यत्व ही जाती माणसाची आहे आणि ती वनस्पतीच्या ठिकाणी राहायला गेली. वनस्पतीमध्ये योनी आहे का नाही? मानवाची नाही. 84 लाख योनीमध्ये वनस्पती ही एक योनी आहे. त्याच्यामध्ये कोण आहे? वनस्पतीचे जीवात्मा आहे. जीव आहे ना? जीव. या वनस्पतीमध्ये जीव आहे. हा जीव पूर्वी मानवी शरीरात होता. त्यावेळेला त्याची जाती कोणती होती? जाती कोणती होती? हे जे झाड दिसतंय ना तुमच्या समोर लावलेलं आम्ही त्यासाठीच लावले. त्या झाडात जे जीव आहे ना हे मान्य तुम्हाला? मग जीव आहे त्याची तो पूर्वी माणूस होता. बरोबर. कारण नुसतीच वनस्पतीची योनी दिली असती तर तिच्यावर अत्याचार झाला असता, अन्याय झाला असता. तो देवाने त्याला नित्य केलेली नाही वनस्पतीची योनी. आपण सुद्धा बऱ्याच झाडा झुडपातून परत इकडे आलेलो आहे मानवी शरीरावर. आता त्या वनस्पतीच्या ठिकाणी असणारी जाती कोणती? वृक्षत्व. आपण त्याला वृक्ष म्हणतो किंवा वनस्पतीत्व म्हटलं तरी चालेल, काय अडचण नाही.
तर त्या वनस्पतीच्या ठिकाणी असणारी